हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत भावी शिक्षकांचा भरतीसाठी मंत्रालयावर मोर्चा याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या स्पर्धा परीक्षा विषयक चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स, नवनवीन जाहिरातीविषयक बातम्या, त्याच पद्धतीनं नोकरीविषयक संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहूया भावी शिक्षकांचा भरतीसाठी मंत्रालयावर मोर्चा। नाशिक तारीख 21 राज्यात 24,000 शिक्षक भरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा। संस्थांना पवित्र पोर्टलवर जागा अपलोड करण्यासाठी दिलेली मुदतवाढ कमी करण्यात यावी। खाजगी अनुदानित शाळांवरील मुलाखतींचा रेशो 1:2 करून नियमावली जाहीर करावी। संस्थांकडून घेण्यात येणाऱ्या मुलाखतीस कमीत कमी गुण द्यावेत। या मागण्यांसाठी गुरुवारी तारीख 20 बेरोजगार भावी शिक्षकांनी मुंबई येथे मोर्चा काढला। पवित्र पोर्टलवर बिंदू नामावली भरण्याची प्रक्रिया 20 जानेवारीपर्यंत चालणार आहे, पण त्यानंतर तारीख पे तारीखचे सत्र संपुष्टात येईल आणि शिक्षक भरती होईल याची कसलीही शाश्वती नसल्याने भावी शिक्षकांमध्ये प्रचंड संताप आहे। वेळोवेळी भावी शिक्षकांच्या पदरी आश्वासनेच पडली। अभियोग्यता चाचणी होऊन 1 वर्ष उलटले तरी अद्यापही शासनाने कोणतेही ठोस पावले उचललेली नाहीत। शासनाच्या दिरंगाईमुळे भावी शिक्षकांची कोंडी निर्माण झाली आहे। शासनाने शिक्षक भरती संदर्भात तात्काळ निर्णय घेऊन कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा आणि तातडीने 24,000 रिक्त जागांची भरती करावी। यासाठी बेरोजगार भावी शिक्षक रोष व्यक्त करत शुक्रवारी पुन्हा रस्त्यावर उतरले। सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मागण्याचे निवेदन उपसचिव चारुशीला चौधरी यांना देण्यात आले। शिक्षक भरती आचारसंहिते अगोदर करावी आणि बिंदू नामावलीसाठी दिलेली 20 जानेवारी ही अंतिम तारीख असावी, अशी मागणी डी.एड. बी.एड. धारकांनी केली। शिक्षक भरती प्रक्रिया चालू असल्याचे उपसचिव चौधरी यांनी आंदोलकांना सांगितले। या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की भावी शिक्षक आहे हे भावी शिक्षकांच्या भरतीसाठी मंत्रालयावरती मोर्चा काढलेला आहे। राज्यामध्ये अनेक वर्षापासून शिक्षक भरती रखडलेली आहे आणि या शिक्षक भरतीवरती बरेच भावी शिक्षक होण्यासाठी इच्छुक असणारे डी.एड. बी.एड. बेरोजगार उमेदवार भरतीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत। त्यांच्या या प्रयत्नांना तारीख पे तारीख किंवा आश्वासनाशिवाय दुसरा हाती अद्याप तरी काहीच मिळालेलं नाही, कारण गेली 8 वर्षे या ठिकाणी शिक्षक भरती रखडलेली आहे। अनेक डी.एड. बी.एड. बांधव अभियोग्यता चाचणी देऊन गुण मिळवून सुद्धा किंवा गुणवत्ता धारण करून सुद्धा राज्यामध्ये शिक्षक भरती झालेली नाही। त्याच पद्धतीने वारंवार आंदोलने करणे, निवेदनं देणे, पाठपुरावा करणे या बाबी सातत्याने या डी.एड. बी.एड. बांधवांकडून करण्यात आलेले आहेत। मात्र अद्यापही या भरतीबाबत ठोस असं काहीच निर्णय मिळालेला नाही। कधी शिक्षक भरती ही संस्थाचालकांच्या याचिकेत अडकलेली दिसली तर कधी आरक्षणाभोवती, तर कधी या ठिकाणी संस्थाचालकांच्या बिंदू नामावलीच्या अपुऱ्या कामामुळं रखडलेले आपल्याला दिसून येत आहे। आत्ताही याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून लवकरात लवकर भरती होऊन या उमेदवारांना दिलासा मिळावा हीच एक माफक अपेक्षा। त्याच पद्धतीनं आचारसंहितेच्या अगोदर ह्या डी.एड. बी.एड. बेरोजगार बांधवांच्या हाती नियुक्तीपत्र मिळवून शाळेमध्ये होणारे शैक्षणिक गुणवत्तेचे नुकसान ही टाळण्यात यावे अशीच एक अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे। कारण एकीकडे अनेक वर्गासाठी केवळ शाळेमध्ये एकच शिक्षक सर्व विषय शिकवताना दिसत आहे। एकीकडे शिक्षकांची वानवा शाळेमध्ये असताना दुसरीकडे भावी शिक्षक म्हणून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले शिक्षकसुद्धा बेरोजगार म्हणून आहेत। आता या दोन्हीवरती मार्ग काढून लवकरात लवकर भरती प्रक्रिया होणं गरजेचं आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।